नमस्कार मंडळी, तुम्ही कधी उकळत्या पाण्यात कैरी टाकून वर्षभर टिकणारा पदार्थ बनवला आहे का? नसेल बनवला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आजची रेसिपी खूपच युनिक आणि भन्नाट असणार आहे. कैरी संपण्या अगोदर हा पदार्थ नक्की बनवून ठेवा, वर्षभर स्वाद घ्या. तर त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहेत 2 कैऱ्या. तर ह्या आपण तोतापुरी कैऱ्या घेतलेल्या आहेत. आता तोतापुरी आहेत पण एकदम आंबट गोड प्रमाण अगदी परफेक्ट आहे. त्यासाठीच आपण ही कैरी निवडली, पण जास्त गर असलेली आंबट गोड असलेलीच कैरी इथे वापरायची आहे. सपक कैरी वापरायची नाही, नाहीतर हवा तितका चविष्ट हा पदार्थ लागणार नाही. त्यामुळे आंबट गोड चवीचा आंबा इथे आपल्याला वापरायचा आहे. आंबा घेतल्यानंतर स्वच्छ असा आपल्याला हाताने चोळून धुवून घ्यायचा आहे. आता आपण तर सालं काढून टाकणारच आहोत, पण आंबा स्वच्छ धुवून घेतल्यामुळे आपल्या हाताला सालाचं लागून आतल्या भागात लागणार नाही. त्यामुळे आंब्याची सालं स्वच्छ धुवून घ्यायचे. जे काही रुचिक असेल, त्यावरती टाकलेली पावडर काहीही असेल ते स्वच्छ असं आपल्याला धुवून घ्यायचं आहे. तर पहा, तुमच्या समोर हाताने चोळून स्वच्छ आंबे धुवून घेतले. त्यानंतर लगेचच आपल्याला आता एखाद्या पिलरने याची सालं काढून घ्यायची आहे. अशा प्रकारचा जर पिलर असेल ना तुमच्याकडे, तर खरंच खूप इझी जातं आणि हाताला लागण्याचं तर टेन्शनच नाही. तर बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याकडे दुसऱ्या प्रकारचे जे पिलर आहेत ते असतात, पण हा पिलर ना खरंच खूप सुरेख आहे, कारण यामुळे माझी कामं अगदी फास्ट आणि झटपट होतात. तर पहा, अशा प्रकारे कैरीची आपण वरची सालं काढून घेतोय. माहिती आहे का तुम्हाला, या पिलरमुळे कैरीचे अजिबातच सालाला कैरी जात नाही. तर आपण याच पद्धतीने दोन्ही कैऱ्या सोलून घेणार आहोत. तर मंडळी, तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठल्या शहरातून किंवा गावातून पाहत आहात ते मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा, म्हणजे मला तुमचे पर्सनली आभार मानता येतील. तसंच तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल आणि आणखीन फॉलो केलं नसेल तर लगेचच करून घ्या, कारण अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी. तर इथे आपली एक कैरी सोलून झाली. याच प्रकारे दोन्ही कैऱ्या सोलून घेतलेल्या आहे. आता आपल्याला ही कैरी जी आहे ना ते कट करून घ्यायची आहे. त्या अगोदर याचा देठ काढून टाकूया. तर अशा प्रकारे आपण इथे देठ काढून घेतलेला आहे. त्यानंतर पातळ अशा स्लाइसमध्ये आपल्याला कैरी दोन्ही बाजूने कट करून घ्यायची आहे. कैरी कापत असताना हाताला जपून आपल्याला कैरी कापायची आहे, कारण तिची सालं काढलेली असल्यामुळे कैरी थोडीशी सटकते. आता कैरीच्या दोन्ही बाजू कट करून घेतल्या की उभ्या पातळ अशा कैरीच्या स्लाइसेस करून घ्यायच्या आहे. कैरीचा हा पदार्थ बनवण्यासाठी अगदी 10 मिनिटंही पुरेशी होतात आणि हा पदार्थ तुम्ही वर्षभर कैरीचा कधीही हवं तेव्हा स्वाद घेऊ शकता. तर मस्त अशा लांब सडक कैरीच्या काप करून घेतल्या. याच पद्धतीने राहिलेली कैरी आणि कैरीचे काप आपण करून घेणार आहोत. तर पहा, किती सोपं आणि सिंपल पद्धतीने मी तुम्हाला ही रेसिपी दाखवणार आहे. बऱ्याच वेळेला आंब्याचं सीझन संपल्यानंतर आपल्याला आंबा खावासा वाटतो, पण मग काय झालं, आंबा नसला तरी तुम्ही असे वेगवेगळे प्रकार बनवून ठेवू शकता आणि त्याचा आस्वाद घेऊ शकता. तर इथे पहा, एकदम पातळ किंवा खूपच पातळ न करता अशा थोड्याशा जाडीच्या अशा आपण ह्या कैऱ्याच्या जे काप आहेत ते करून घेतलेले आहे. आता सेमच पद्धतीने याची देखील काप करून घेणार आहोत. तर पहा, अशा प्रकारे आपण हे संपूर्ण जे काप आहोत ना ते करून घेणार आहे मी मंडळी. तर एवढ्या जाडीचे आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. इथे संपूर्ण काप आपले बनवून तयार झालेले आहेत, पाहू शकता. आता ह्या कापाचं काय करायचं हे पुढे मी तुम्हाला सांगतेच. अगदी सोपी रेसिपी आहे. तुम्हाला जास्त तामझाम नाही किंवा एखादी वस्तू नाही म्हणून हा पदार्थ तुम्हाला बनवता येणार नाही असं देखील होणार नाही. तर चला, उकळत्या पाण्यातली रेसिपी आहे. त्यासाठी इथे पाणी लगेचच उकळायला ठेवलं. आता ह्या उकळत्या पाण्यामध्ये कैरी टाकून घेऊया. तर संपूर्ण कैरी जी आहे ते ह्या उकळत्या पाण्यामध्ये टाकून घ्यायची आहे. कैरी टाकण्या अगोदर पाण्याला खळखळून उकळी आणायची आहे, कारण खळखळून उकळी आलेली असली तरच हा परफेक्ट आणि वर्षभर जरी हा पदार्थ राहिला तरी सुद्धा खराब होत नाही. त्यामुळेच कलर सर्वच काही एक परफेक्ट असत या पदार्थाला येण्यासाठी आपल्याला ही कैरीला पाणी उकळलेलंच हवं आहे. उकळल्यानंतर आपण ही कैरी टाकून घेतली. आता कैरी किती वेळ शिजवायची यापेक्षा कशी शिजली पाहिजे हेच मी तुम्हाला सांगते. तसं तर 2-4 मिनिटांमध्येच कैरी शिजल्या जाते, पण थोडाफार वेळ इकडे तिकडे लागू शकतो. त्यामुळे ना अशी सहज चमच्याने जर कैरी तुटली ना तर समजायचं आपली परफेक्ट अशी कैरी शिजल्या गेलेली आहे. पहा, अगदी सहज स्पूनने कैरी तुटत आहे. तर कैरी शिजल्या गेलेली आहे. आता ही कैरी जी आहे ते आपण काढून घेणार आहोत.
आता कैरी का बरं शिजून घ्यायची, कारण कैरीमध्ये आपण जेव्हा साखर घालतो तेव्हा ती त्यामध्ये मुरल्या जावी. आता गरम गरम कैरी आहे ना, तोपर्यंतच यामध्ये आवडीप्रमाणे साखर घालायची आहे. तुम्हाला जर फार गोड नसेल आवडत ना, तर साखरेचं प्रमाण अगदीच कमी ठेवलं ना तरीसुद्धा चालेल. आणि आंबा जर गोड असेल तर कैरीमध्ये ना साखरेचं प्रमाण आवर्जून कमी ठेवा. पण इथे हा आंबा जो आहे ना तो थोडासा आंबट आहे, त्यामुळे मी साखरेचं प्रमाण हवं तितकं टाकलेलं आहे. इथे तर तुम्ही आंबट असल्यावर आवडीप्रमाणे टाकू शकता. पण जर कैरी गोड असेल किंवा सपक असेल तर अशा वेळेला तुम्हाला साखरेचं प्रमाण कमी टाकायचं आहे, कारण हा पदार्थ वाळवणीचा आहे. वाळल्यानंतर कमी होतो आणि मग तो जास्त गोड लागू शकतो. आता इथे आपण यामध्ये पूर्ण साखर जे आहे ते मिक्स करून घेतलेली आहे. आता अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं. त्यामुळे फोडी गरम आहेत तोपर्यंतच आपल्याला यामध्ये साखर घालायची, म्हणजे पटकन साखरेचं पाणी होतं. आता साखरेचं पाणी व्हायला लागलेलं आहे, पण 2 दिवस आपल्याला हे असंच मुरत ठेवायचं आहे. आता झाकण ठेवून दिलं. 2 दिवसानंतर यामधल्या आपण ज्या फोडी आहेत ते काढून घेणार आहोत. तर पहा, अशा प्रकारे आपण ह्या फोडी काढून घेतोय. तर पाहू शकता सुरुवातीचा कलर आणि आत्ताचा कलर किती बदल झालेला आहे. तर त्यामध्ये चिमट्याने काढून घ्या किंवा हाताने काढून घ्या, चिकट व्हायचं नसेल. आता इथे तुम्ही पाहू शकता मंडळी, आपण ना 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवलं, तसंच 2 दिवस पाकामध्ये ठेवल्यामुळे परफेक्ट असा हा पदार्थ आपला तयार झालेला आहे. आतमधून एकदम रसरशीत आहे, पण एकदम बोटाने जरी मोडलं ना तरी तो खुटकून मोडत आहे. म्हणजे वरतून खुटखुटीत आणि आतून रसरशीत असा हा कैरीच कँडी आपली तयार झालेली आहे. तर मंडळी, तुम्हाला आत्तापर्यंत आज आपण काय बनवलं हे सांगितलं नव्हतं. तर ना, आज आपण बनवलेली आहे कैरी कँडी. आपण आवळा कँडी वगैरे वगैरे बनवतो, पण कधी तुम्ही कैरीची कँडी बनवली आहे का? तर नसेल बनवली ना तर या पद्धतीने कैरी कँडी नक्की बनवून पहा. तर मस्त अशी आपली कैरी कँडी तयार झालेली आहे. तर पाहू शकता किती खुटखुटीत वाजत आहे. तर अशा पद्धतीची कैरी कँडी नक्की बनवा. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवायला अजिबात विसरू नका. तसंच आपल्या चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करा. तसंच व्हिडिओला आणखीन लाईक केलं नसेल तर लगेचच करून घ्या. बाजूच्या बेल आयकॉनला ऑन करायला विसरू नका, जेणेकरून पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल. चला तर भेटूया अशाच नवनवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद. हो, तसंच मंडळी, तुम्हाला आणखीन कुठली रेसिपी पाहायला आवडेल ते देखील मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. चला तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.